कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं हे जे नवीन कुटुंब, एक नवीन मैत्री सुरू झालेली आहे, काय वाटतं, कसं आहे? एकतर मला सख्खी बहीण नाहीये, त्यामुळे या 4 बहिणी या सेटच्या निमित्तानं मला मिळाल्यात आणि खूप म्हणजे जसं आमची केमिस्ट्री तिथे दिसते सीन्समध्ये, तशीच बॅकस्टेज आम्ही पण जसं बहीण भावांसारखंच वावरतो। त्यामुळं एक छान आत्ताच एक कुटुंब झालं तयार, ते एक भारी वाटतंय। आणि ही आत्ताच याचं शूट चालू झालंय, त्यामुळं अजून कमी सीन्स आहेत आमचे, म्हणजे थोडेसे सीन्स झाले, पण एकंदरीत खूप भारी वाटतंय, कुटुंब झालं। इतक्या लांबून येऊन तुमची एक मैत्री सुरू झाली, बरोबर? या 1 महिन्यामध्ये एकमेकींना ऑब्झर्व तर करत असाल सेटवर, बरोबर आहे? प्रत्येकीतला एक गुण घ्यायचा असेल, हां, जो काही महिन्याभरात गवसला तर कुठला कुठला घ्याल? हां, दादामधला घ्यायचं झालं तर मी घेईन की तो खूप पेशंटली सगळ्या गोष्टी हँडल करतो किंवा खूप शांत असतो तो सेटवर। समृद्धीचा एक झोन असतो, ती स्वतःमध्ये मग्न असते, तिला मग बाकीच्यांचं असं असतं की मी मजा करायची तेव्हा मजा, पण जेव्हा मला माझा मी टाईम हवा असतो तेव्हा मी माझा मी टाईम घेणार। तर मला तिच्यातली ही क्वालिटी आवडते की तिचं व्यवस्थित करते। ईशा खूपच स्पष्ट वक्ती आहे, तर ती खूप जे काय आहे ते थेट बोलते आणि क्लिअर बोलते, तर तिच्यातला तो गुण। आणि जुई छान आहे, शांत असते, तिला पण तिचा मजा करायची तेव्हा मजा करते आणि ती प्रत्येकाशी छान प्रेमाने बोलते, तर जुईमध्ये तो गुण। अजून म्हणजे अजून फार आम्ही म्हणजे ती आत्ताच आली आहे। हो, माझं शूटिंग आता हल्ली सुरू झालं, तर त्यामुळे अजून तेवढं तुमची इंटरॅक्शन झालेलं नाही। आपण दादा मला वाटतं फार हे ऑब्झर्वंट, आणि आम्ही म्हणजे लिसनिंग स्किल्स आपण बोलतो ना, आम्ही जर काय बोलत असू, आम्ही एकतर चौघी सुरू झालो की सुरू होतो एकत्र, पण तो प्रत्येकीचं हां तू अच्छा हे असं एक एक करून ऐकून घेतो, मग बोलतो, त्यामुळे त्याचं ते खूप आवडतं आणि ते मला घ्यायला आवडेल त्याच्याकडनं तो गुण। कोमल तिची सेम ती पण फार म्हणजे मच्युअर आहे आणि मच्युअरली गोष्टी हँडल करते, तर ती मच्युरिटी घ्यायला मला आवडेल। आणि ईशा फार बिनधास्त आहे, तिला जे स्पष्ट वक्तेपणा ती म्हणाली किंवा ती फार विचार नाही करत, जे इथे असतं ते ती बोलून टाकते, मग नंतर आपण बघू, तिचा झोन असतो तो फार, म्हणजे त्याच्याने गोष्टी क्लिअर राहतात मला वाटतं। बरं, मला आपल्याला विचारायचं, कारण प्रत्येक जण तुमच्या स्पष्ट वक्तेपणा, तर हे घरी पण असंच आहे का? हा, मग समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल? वाईट नाही, म्हणजे कदाचित वाटू पण शकतं, म्हणजे का नाही वाटतं? नाही, हा अर्थात, कारण समोरच्याचा स्वभाव तसा नसू शकतो, पण ते मग मला मनात नाही ठेव, म्हणजे तसं खोटं नाही वागतं, चांगलं आहे ना, त्यात काही वाईट नाहीये, उगाच मनात ठेवा आणि मग मागून काहीतरी बोलत राहा या दोघींसारखं, ते कोणी सांगितलं असं ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।